मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव, मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव, सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताचे नाव। सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातील कथाभाग पाहूयात। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्रीराम समर्थ। श्रोते हो, समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र आपण गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज क्रमशः अभ्यासतो आहोत। श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातील यापूर्वीचे आमच्या चॅनलहून प्रसारित झालेले सर्व भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आमच्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा। ही प्लेलिस्ट ओपन केल्यास तुम्हाला पहिल्या भागापासून आजपर्यंतच्या भागापर्यंतचे सर्व कथाभाग क्रमशः ऐकता येतील। या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। ती लिंक जरी आपण ओपन केली तरी देखील आपल्याला पहिल्यापासूनचे सर्व भाग या प्लेलिस्टमध्ये ओपन करून ऐकता येतील। चला तर मग आज श्री महाराजांच्या चरित्रामध्ये कोणता कथाभाग आपल्याला ऐकायला मिळतो, अभ्यासायला मिळतो ते पाहूयात। श्रोते हो, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज अगदी सहज बोलता बोलता समोरच्याला परमार्थ शिकून जात, समोरच्याला अध्यात्म मार्गाला लावीत। महाराजांच्या संवादामधून, महाराजांच्या निरूपणामधून, महाराजांच्या पत्रव्यवहारामधून जी काही बोधवचनं बाहेर पडली आणि त्या बोधवचनातून परमार्थातल्या, अध्यात्मातल्या, वेदांतातल्या संकल्पनांच्या व्याख्या, साध्या सोप्या व्याख्या, अगदी साध्यातल्या साध्या माणसाला कळता येतील अशा शब्दातल्या व्याख्या सध्या आपण पाहतो आहोत। बघा, मनाचं खंबीरपण म्हणजे काय हे सांगताना महाराज आपल्याला सांगतात की विवेकानं खरं ते करणं याचं नाव मनाचं खंबीरपण होय। आपलं मन दोलायमान असतं, आपल्या मनात अनेक विचार निर्माण होतात, हे करू का ते करू, यातलं अहिताचं ते टाकणं, आसार ते टाकणं आणि हिताचं ते करणं म्हणजेच सत्याची बाजू घेणं, याचंच नाव विवेक आहे। आणि विवेकानं जे खरं असेल तेच करणं याचं नाव मनाचं खंबीरपण होय। साधकाच्या अंगी हे मनाचं खंबीरपण असणं कधीही त्याच्या प्रगतीच्या दृष्टीनं अत्यंत जमेची बाजू असते। एकादशी करणं म्हणजे काय? आपण एकादशी करतो, या एकादशीची व्याख्या महाराजांनी फार छान सोपी केली आहे। महाराज म्हणतात, परमार्थाच्या दिशेकडे लक्ष लावणं म्हणजे एकादशी करणं होय। आपण सर्वसाधारणपणे एकादशी करणं म्हणजे फराळाचे पदार्थ खाणं असं समजतो, पण एकादशीचा खरा अर्थ परमार्थाच्या दिशेकडे आपलं लक्ष लावणं म्हणजे एकादशी करणं असं महाराज सांगतात। मनुष्य जितका स्वार्थी आणि शहाणा तेवढा तो पराधीन असतो। दोष बाधू नयेत अशा रीतीनं केलेलं जे कर्म ते ज्ञानयुक्त कर्म आहे। वासना नाहीशी करणं याला मोक्ष असं म्हणतात, अशी मोक्षाची व्याख्या महाराज करतात। ईश्वराच्या स्मरणात कर्म केलं असता वासना बाधत नाही, यालाच निरासक्त कर्म म्हणतात। आसक्ती निघण्याची पहिली पायरी असेल तर ती उदासीनता होय। जो अहंकाराला जिंकेल तो राजा खरा। भगवंतापासून वेगळं न राहणे म्हणजेच त्याचं विस्मरण न होऊ देणे, म्हणजेच त्याच्या स्मरणात राहणे,
म्हणजेच त्याच्या नामात राहणे होय असं महाराज सांगतात. आपण दुसऱ्याचं ऐकू नये असं वाटणं हे ज्ञानप्राप्तीचंच लक्षण आहे. अविद्या म्हणजे अज्ञान, म्हणजे खऱ्याचं ज्ञान नाही ते, म्हणजे जे खोटं आहे ते खरं मानणं, याचं नाव अविद्या आहे. ज्यानं स्वतःला ओळखलं त्यानं भगवंताला ओळखलं. म्हणून जो स्वतःला ओळखतो तो खरा ज्ञानी. आपल्याला जे कळलं ते आपल्या आचरणात आणणं हे खरं ऐकणं होय. रामदाता आहे या भावनेनं भिक्षा मागणं हे मोठेपणाचं आणि तेजस्वीपणाचं लक्षण आहे. राम सर्व करतो ही भावना उत्पन्न होणं हे यात्रेचं फळ आहे. आपण बऱ्याच वेळेला तीर्थयात्रेला जातो आणि यात्रेचं फळ काय मिळेल हे आपल्याला माहीत नसतं. पण यात्रेचं खरं फळ हे असतं की यात्रा करून आपल्या मनामध्ये परमेश्वर सर्व काही करतो अशी जी भावना उत्पन्न होते, ती भावना हेच यात्रेचं फळ आहे. धर्म म्हणजे नीती आणि अध्यात्म यांचा संयोग आहे अशी धर्माची व्याख्या महाराज करतात. आणि समाधान ही सुधारणेची खूण आहे असं महाराज आपल्याला सांगतात. आपली सुधारणा झाली हे कसं समजायचं? तर एक प्रश्न आपण आपल्या अंतःकरणाला विचारायचा, मी खरंच समाधानी आहे का? जो खरा समाधानी आहे त्याची खऱ्या अर्थानं सुधारणा झाली असं समजावं. अमुकच फळ मला मिळावं ही वृत्ती सोडणं याचं नाव निरासक्ती, आणि परमार्थामध्ये निरासक्ती अत्यंत आवश्यक आहे. परमात्म्याची ओळख करून घेणं ही खरी जीवनाची सुरुवात आहे. परमात्म्याच्या स्वरूपाबद्दल संशय असणं याचं नाव अज्ञान आहे. अविद्या हे अज्ञान आहे. जे खरं नाही ते खरं वाटणं याचं नाव अज्ञान आहे. या अज्ञानाला आपण टाळलं पाहिजे. आपल्याला खरं ज्ञान झालं पाहिजे. वासना मुळात नव्हतीच, आपण तिला आहे असं म्हणलं आणि ती अस्तित्वात आली. आता ती नाही असं म्हणलं म्हणजे ती नाहीशी होईल. जो आपली विषय वासना कमी करून आपल्यामध्ये नामाचं प्रेम उत्पन्न करील तो खरा सद्गुरू असं महाराज सांगतात. बघा, सद्गुरूंचा अधिकार केवढा मोठा आहे. जो आपल्यातल्या विषय वासना कमी करतो आणि आपल्यामध्ये नामाचं प्रेम उत्पन्न करतो तो खऱ्या अर्थानं सद्गुरू पदापर्यंत पोहोचलेला आहे. जो मान घ्यायला योग्य असून मानाची अपेक्षा करीत नाही तोच मान द्यायला खरा योग्य समजावा. बघा, आपण सन्मान कोणाला द्यावा, आपण आदर कोणाला द्यावा त्याच्याविषयी मार्गदर्शन इथे महाराज करतात. जो स्वतः मान घेण्याकरता योग्य आहे, मान घेण्याची सगळी योग्यता त्याच्या ठायी आहे, पण तो स्वतःहून मानाची कधी अपेक्षा करीत नाही, अशा व्यक्तीला आपण सन्मान दिला पाहिजे, अशा व्यक्तीचा आपण आदर केला पाहिजे असं महाराजांनी आपल्याला इथं सांगितलंय. ध्येयाचा अखंड ध्यास याचंच नाव स्वाध्याय. भगवंताच्यासाठी एकच दान खरं आहे आणि ते म्हणजे आत्मदान. ज्याच्यामुळं दुसऱ्याच्या हितामध्ये घात घडतो अशी कृती करणं हे हिंसेचं लक्षण आहे. भगवंताच्या आडी येणाऱ्या वस्तूंची हिंसा करणं ही अहिंसाच आहे असं महाराज आपल्याला सांगतात. आपण आपल्या स्वार्थाकरिता आणि बडेजावाकरिता लोकांचं मन दुखवितो ही एक प्रकारची हिंसाच आहे. स्वतःच्या विकारांवर ज्याचा ताबा चालतो तो श्रेष्ठ आहे असं महाराज सांगतात. एखाद्याचा दोष सांगणं आणि त्याला त्याबद्दल बोलणं हे हीनपणाचं लक्षण आहे. ज्या विद्येनं स्वतःचं हित कळत नाही ती विद्या नाही, ती अविद्या आहे असं महाराज म्हणतात. प्रपंचात सुखी होणं म्हणजे भगवंताचं होणं होय. दुसऱ्याचं मन दुखविणं म्हणजे भगवंताचं मन दुखविणं आहे. त्याच्यामुळे कधी कोणाचं मन दुखवू नये. मी करता आहे ही प्रपंचातली पहिली पायरी आहे, पण राम करता आहे ही परमार्थातली पहिली पायरी आहे असं महाराज निक्षून सांगतात. आपण शक्यतोवर ते जीवन जगत असताना प्रत्येक गोष्टीचं कर्तेपण आपण स्वतःकडे घेतो. जोपर्यंत आपण प्रत्येक गोष्टीचं कर्तेपण स्वतःकडे घेऊ तोपर्यंत आपण प्रपंचातच आहोत. म्हणूनच प्रपंचाचे चटके आपल्याला बसतात. त्याऐवजी
कोणत्याही गोष्टीचं कर्तेपण आपण जर रामाला दिलं तर मग आपण परमार्थ मार्गावर ते आरूढ होऊ आणि परमार्थाच्या आनंदाची फळं भोगू शकू. म्हणून कोणत्याही घटनेचं कर्तृत्व आपल्याकडे घेऊ नये. त्या घटनेचं कर्तृत्व सर्व काही रामावर ते सोपवावं. चवीला बळी न पडता जरूर असेल तेव्हा आणि तेवढंच खाणं, याचं नाव सात्विक आहार आहे. बघा, आपण जेवत असताना खात असताना चवीला बळी पडतो आणि जरुरीपेक्षा कितीतरी जास्त खातो. हा सात्विक आहार होणार नाही, हा तामसी आहार होईल. तुम्हाला जर सात्विक आहार हवा असेल तर जरुरीपुरतं खाल्लं पाहिजे आणि चवीला बळी न पडता खाल्लं पाहिजे. ज्याला दुसऱ्या कशाची जरूर नाही ते अन्न सात्विक समजावं. उदाहरणार्थ दूध भात असं महाराज सांगतात. 5 जणांपासून सुख मिळविण्याचा मार्ग म्हणजे प्रपंच आणि 1 भगवंतापासून सुख मिळविण्याचा मार्ग म्हणजे परमार्थ होय, अशी प्रपंचाची आणि परमार्थाची व्याख्या महाराजांनी सांगून टाकली. महाराज म्हणतात, आपण प्रयत्न करीत असताना भगवंत आपल्या मागे आहे ही भावना ठेवणं ही अनुसंधानाची पहिली पायरी आहे. बघा, आपण अशी भावना फार कमी वेळेला ठेवतो. ही भावना आपण अखंड ठेवली पाहिजे की भगवंत माझ्या पाठीमागं उभा आहे. मी जे काही प्रयत्न करतोय त्यात 100% यश येणार. ही सकारात्मकता आपल्याजवळ भगवंताविषयीची असली पाहिजे. त्याग आणि भगवंताचं स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ आहे. त्या यज्ञाचा खरा उद्देश, खरा अर्थ हाच आहे की आपण भगवंतासाठी त्याग करावा आणि भगवंताचं स्मरण कायम आपल्याला असलं पाहिजे. निरहेतुक कर्म करण्यानं खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणं याचं नाव यज्ञ आहे. मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणं हा खरा यज्ञ आहे असं महाराज आपल्याला सांगतात. देहाच्या संबंधी असणारी कर्तव्य करणं हे शारीरिक तप आहे. वाणी जिंकणं हे वाचेचं तप आहे. वासना न ठेवता कर्म करणं याचं नाव संन्यास आहे. प्रारब्धावर देह टाकणं ही खरी संन्यस्त वृत्ती आहे. मला कोणी शत्रू नाही आणि मित्र नाही अशी ज्याची खरी वृत्ती तो सुखी. सदहेतून कर्म करणं याचं नाव परमार्थ आहे. बाह्य जगाचे जे आघात आपल्यावर होतात त्यामुळे आपल्या मनाची जी प्रतिक्रिया होते ती सुखाची, दुःखाची, अभिमानाची, कामाची किंवा लोभाची असू शकेल. या सगळ्यांना वृत्ती असं नाव आहे. त्या परिस्थितीमध्ये चैन पडून देणं हे तर मुळी मायेचं लक्षण आहे. ज्याला समाधान जास्त तो जास्त भाग्यवान असं महाराज म्हणतात. पाणी गोठून जसं बर्फ बनतं, बर्फाच्या आतबाहेर जसं पाणीच असतं, तसं आतबाहेर भगवंताच्या प्रेमानं जो ओथंबलेला असतो त्याला संत म्हणतात. अशी संतपणाची व्याख्या महाराज इथे करतात. समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरं भाग्य आणि हेच खरं ऐश्वर्य असं महाराज सांगतात. आपण पैशाच्या पाठीमागे, श्रीमंतीच्या पाठीमागे, भाग्याच्या पाठीमागे, या सगळ्या इस्टेट प्रॉपर्टीच्या ऐश्वर्याच्या पाठीमागे लागतो. पण या सगळ्यांना शून्यवत समजावं आणि अंतःकरणाचं समाधान हेच खरं ऐश्वर्य आहे असं महाराज आपल्याला सांगतात. मायेचं अस्त्र पैसा आहे म्हणून पैशापासून सावध राहावं. जास्त पैसा आपल्याजवळ आला की समजावं मायेचं अस्त्र आपल्यावर ते मायेनं चालविलंय. स्वार्थ म्हणजे द्वैत आणि परमार्थ म्हणजे अद्वैत होय. तपश्चर्या म्हणजे चिकाटी होय. उपाधिरहित जो मी तोच भगवंत. जे आनंदरूप करतं ते खरं प्रेम. शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. अशा व्याख्या इथे महाराजांनी केल्यात. ज्या दानाची आठवण राहत नाही ते खरं दान होय. आपण दान करतो पण खरं दान कोणतं? तर आपण दान केल्यावर त्याची आपल्याला आठवण राहता कामा नये. मी दान केलं हे जगाला सांगू नये. इतकंच काय, मी दान केलं याची आठवण सुद्धा राहू नये. ते खरं दान आहे. नामस्मरण म्हणजे तू आहेस आणि मी नाही अशी स्थिती होय. देवावर सर्व सोपून निश्चिंत होणं म्हणजे अनुसंधान. महाराजांच्या प्रवचनामध्ये
महाराजांच्या निरूपणामध्ये, महाराजांच्या संवादात, महाराजांच्या पत्रव्यवहारात अनुसंधान हा शब्द अनेक वेळेला आला. या अनुसंधानाचा खरा अर्थ काय? तर देवावर सगळं सोपवावं, निश्चिंत व्हावं. प्रयत्न जरूर करावेत, परंतु प्रयत्नाच्या फळाच्या अपेक्षेमध्ये आपण राहू नये. उलट आपण भगवंतावर सगळं सोपून मोकळं व्हावं आणि भगवंतावर सगळं सोपून निश्चिंत होणं, प्रयत्नरत राहणं, याचंच नाव अनुसंधान आहे. वासना, या वासनेची व्याख्या करताना महाराज अतिशय सुटसुटीत करतात. वासना म्हणजे काय? तर हवे पण अधिक नको पण. आपल्याला काही गोष्टी हव्या असतात आणि आपल्याला काही गोष्टी नको असतात. या सगळ्या वासनाच आहेत. भक्ती म्हणजे काय? भक्तीची व्याख्या महाराजांनी अगदी 2 शब्दात केली. महाराज म्हणतात, भक्ती म्हणजे अखंड नामानुसंधान. प्रयत्नांती परमेश्वर या म्हणीचा अर्थ असा आहे की प्रयत्न करणं हे आपलं कर्तव्य आहे, पण त्या प्रयत्नांना यश देणं अथवा न देणं हे देवाच्या इच्छेवर ते सोपवावं आणि आपण मनानं शांत राहावं. आत्मज्योती किंवा आत्मज्ञान ज्योती सद्गुरू जागृत करतात. सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत नाम आहेत. देव आपल्याला आणि आपल्या कृतीला पाहतो ही जाणीव असणं म्हणजे खरं ज्ञान आहे. आपण बऱ्याच कृती करतो आणि आपल्याला असं वाटतं की कोण पाहत आहे, पण देव आपल्या प्रत्येक कृतीला पाहत असतो आणि आपल्या प्रत्येक कृतीचा न्यायनिवाडा तो करतो. याची जाणीव आपल्याला असली पाहिजे आणि अशी जाणीव असणं म्हणजेच खरं मानवी जीवनाचं ज्ञान होय. मी देवाचा आहे हे कळणं, याचं नाव आत्मनिवेदन आहे. आपल्याला कळतच नाही आपण नेमके कोणाचे आहोत. आपण आपल्या स्वतःचे तरी आहोत का, याचाही खुलासा शेवटपर्यंत आपल्याला करता येत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवावी, आपण कोणाचे जरी नसलो तरी आपण देवाचे आहोत एवढं तरी कळावं. एवढं जरी कळालं ना तरी नवविधा भक्तींपैकी एक आत्मनिवेदन भक्ती आपली सफल होईल. देव हवा आहे असं वाटणं ही देवाची बुद्धी आणि विषय हवा आहे असं वाटणं ही देहाची बुद्धी. मग मला सांगा तुम्ही, आपण देहबुद्धीत रमायला पाहिजे का देवबुद्धीत रमायला पाहिजे? आणि सध्या आपली कोणती बुद्धी आहे? सध्या आपल्याला वाटतं का देव हवा आहे, का आपल्याला वाटतं विषय हवा आहे? जर आपल्याला अद्यापही वाटत असेल विषय हवा आहे तर मग मात्र आपण देहबुद्धीतच आहोत. परावलंबी आनंद विषयाचा असतो आणि निरुपाधिक आनंद देवाचा असतो. बघा, विषयाचा जो आनंद आहे तो कशावरती तरी अवलंबून असलेला आनंद आहे आणि देवाचा जो आनंद आहे त्याला हे कशावर तरी अवलंबून असणं मान्यच नाही आहे. देवाचा आनंद असा निरुपाधिक आहे. देवाच्या आनंदाला कशाचीही उपाधी नाही आहे, कोणताही व्याप नाही आहे. आत्मनिवेदन करणं म्हणजे काय? तर खऱ्या अर्थानं देवाला ओळखणं म्हणजे आत्मनिवेदन करणं. मन हे सगळ्या कल्पनांचं मूर्त स्वरूप आहे. देव आहे असं निशंकपणानं वाटलं पाहिजे, हेच खरं ज्ञान आहे. आपल्याला देव आहे का नाही याच्यात आपलं आयुष्य निघून जातं. मग आपल्याला ज्ञान कधी व्हायचं? देवाची पूर्णपणे जाणीव होणं हाच जगाचा विसर आहे. देवाची जाणीव झाली पाहिजे. सकाळी झोपेतून उठल्यापासून ते आपण रात्री झोपतो, अनेक कामं करतो, कितीतरी कामं करतो. एक फार सुंदर श्लोक आहे बघा. डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रसपान छान करीतो, वाचे आम्ही बोलतो, हातानी बहुसाल काम करीतो, विश्रांतीही घ्यावया आणि घेतो झोप सुखे, फिरून उठतो, ही ईश्वराची दया. बघा, आपल्याला वाटलं पाहिजे की देव आहे. आपण हे जे सगळं करतो ना, डोळ्यांनी पाहतो, कानाने ऐकतो, जिव्हेनं वेगवेगळे रस चाकतो, हाताने काम करतो, विश्रांती घेतो, झोपतो आणि झोपेतून पुन्हा उठतो. आपण जर झोपेतून उठूच शकलो नाही तर, आपण डोळ्यांनी पाहूच शकलो नाही, आपण कानाने ऐकूच शकलो नाही, आपण हाताने काम करू शकलो नाही, आपल्या जिव्हेची चव ओळखण्याची ताकदच गायब झाली. अहो, आपल्या ह्या ज्ञानेंद्रियांना शक्ती देणारा कोण आहे? आपल्या ह्या कर्मेंद्रियांकडून कर्म करून घेणारा कोण आहे? हे आपल्याला ओळखता यायला पाहिजे. देवाची ओळख दुसरीकडे कुठे नाही. देवाची ओळख आपल्याला
आपल्याच प्रत्येक कृतीतून करून घेता येऊ शकते. प्रत्येक कृतीत देवाचं स्मरण ठेवा महाराज म्हणतात ते यासाठी. आणि आपण नेमकं प्रत्येक कृतीत देवाचं स्मरण ठेवायलाच विसरून जातो. देवाचं स्मरण व्हावं म्हणून नामस्मरण. नामस्मरण का करायचं? दररोज जप का करायचा? सद्गुरूंकडून नाम का घ्यायचं? तर तो जप केल्याने तरी निदान आपल्याला देवाचं स्मरण राहावं प्रत्येक काम करताना. आणि प्रत्येक कामाचं कर्तृत्व आपण देवावरती सोपवून द्यावं. आणि प्रत्येक कामातले प्रयत्न आपण आपल्याकडे घ्यावेत, म्हणजे सद्गुरू खऱ्या अर्थाने कृपा करतील. देवाची जर आपल्याला पूर्णपणानं अशी ओळख झाली, देवाची जर आपल्याला पूर्णपणानं जाणीव झाली, तर मग जगाचा विसर पडलाच म्हणून समजा. आणि एकदा का जगाचा विसर पडला की जीवनात आनंद निर्माण झालाच म्हणून समजा. तुमच्या आमच्या जीवनामध्ये आनंद का नाही? तर आपल्याला देवाची ओळख नाही, देवाचं स्मरण नाही, आपल्याला जगाचं स्मरण आहे. जगाचं विस्मरण झालं पाहिजे आणि देवाचं स्मरण झालं पाहिजे, तेव्हा आनंदाची निर्मिती आहे. आपल्यासारखं दुसऱ्याला ओळखणं आणि त्याच्याशी तसं वागणं हाच परमार्थ आहे, अशी परमार्थाची व्याख्या करताना ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आपल्याला सांगतात. आपण आपल्यावरून दुसऱ्याला ओळखत नाही, आपण आपल्यावरून दुसऱ्याशी वागत नाही, आपण आपल्यावरून दुसऱ्याला ओळखलं पाहिजे आणि आपण त्याच्याशी आपलेपणानं वागलं पाहिजे. हा खरा परमार्थ आहे. वासना ही कशी आहे? तर वासना देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा. देव नको अशी इच्छा म्हणजेच वासना. दुराचारानं स्वतःची हिंसा करणं हा आत्मघात आहे. कष्टी होणं हा विटाळ आहे. विटाळ या शब्दाची व्याख्या करताना महाराज सांगतात आपण कष्टी होणं. कधी कधी शरीराचे कष्ट होत नाहीत, पण मनाने आपण कष्टी होतो. समजावं, ही मालिन्याची भावना, ही कष्टीपणाची भावना म्हणजे विटाळ आहे. आपल्याला योगी बनायचं असेल तर एकाशी योग साधणारा तो योगी समजावा, असं ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात. ज्या दुःखातून आनंद निघत नाही ते खरं दुःख, आणि ज्या आनंदातून दुःख निघत नाही तो खरा आनंद, असं महाराज सांगतात. दुसऱ्याच्या हिताकडे न पाहता फक्त आपल्या हिताकडे पाहणं हा स्वार्थ आहे. आणि आपल्या हिताबरोबरच जगाच्या हिताकडे पाहणं याचं नाव परमार्थ आहे. जो एकाचं अस्तित्व नाहीसं करतो तो नास्तिक. परमात्म्याकडे वृत्ती वळविणं म्हणजे भक्ती करणं, असं महाराज सांगतात. आणि उपाधिरहित राहणं म्हणजेच भगवत रूप होणं. आपल्याला मीपणाची उपाधी जडली आहे, आपल्याला अभिमानाची उपाधी जडली आहे, आपल्याला अहंकाराची उपाधी जडली आहे. हा मीपणा, हा अभिमान, हा अहंकार याची उपाधी आपण टाकली पाहिजे. एकदा का आपण उपाधिरहित झालो की आपण भगवत रूपच झालो. आपण आणि भगवंत याच्यामध्ये फरक आहे तो हाच आहे. आनंदासाठी प्रयत्न करणं याचं नाव परमार्थ आहे. जो दुःखात सर्वांना सुख देतो तोच खरं पुण्य करतो. अंतरंगाची ओळख करून घेणं म्हणजे आत्मज्ञान, असं महाराज सांगतात. देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होतं त्याला आत्मज्ञान म्हणतात. विषयाची विरक्ती झाली की त्यालाही ज्ञान म्हणतात. कर्तव्याच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट बाजूला सारणं याला विरक्ती म्हणतात. अंतर्बाह्य परमात्मा दिसू लागणं हे भक्तीचं लक्षण आहे. आपल्या कृतीकडे भगवंत पाहतो ही जाणीव कायम ठेवणं हे भक्तीचं लक्षण आहे. स्वतःला पूर्णपणे विसरणं म्हणजे भगवंताची प्राप्ती होणं. सुखदुःख न बांधणं म्हणजेच समाधान होणं. सर्व शक्ती भगवंताच्या अनुसंधानात केंद्रित करणं म्हणजे अनन्य होणं. अनन्य होणं म्हणजे भगवंताशिवाय कोणीही, अगदी कोणीही दुसरा नाही आहे, आणि भगवंताशिवाय इतर कोणतीही जाणीव न राहणं म्हणजे अनन्य होणं. अनन्य होणं म्हणजे अव्यक्ताला जाणं. सत्य वस्तू ओळखणं हा खरा परमार्थ, आणि असत्य वस्तूला सत्य मानून चालणं हा प्रपंच होय. म्हणून महाराज सांगतात की नामा परतेन सत्य मानावे. यज्ञ म्हणजे दुसऱ्याला अर्पण करणं. भगवंताचं स्मरण करणं म्हणजे हवन करणं होय. बघा यज्ञाची किती सुंदर व्याख्या महाराजांनी केली. हवनाच्या पाठीमागचा भाव महाराजांनी किती सुंदर समजावून सांगितला. पूर्णाहुती, यज्ञामध्ये पूर्णाहुती दिली जाते. जीवन हा जर यज्ञ मांडला तर अभिमान नष्ट करणं म्हणजे पूर्णाहुती देणं, असं महाराज म्हणतात. भगवत प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे
म्हणजे परमार्थ आहे. सुख म्हणजे इंद्रियगम्य शारीरिक समाधान असं महाराज म्हणतात, आणि आनंद म्हणजे आत्मचिंतनानं येणारं मानसिक समाधान. बघा, इंद्रियाद्वारे मिळणाऱ्या शरीरभोगांचं शारीरिक समाधान याला सुख म्हणतात. सुखाला दुसरी बाजू आहे दुःख. नाणं जे असतं ना, त्या नाण्याला दोन बाजू असतात, छापा आणि काटा, हेड अँड टेल. एका बाजूला सुख असेल तर मग दुसऱ्या बाजूला दुःख आलं. पण आनंद हा त्या नाण्यासारखा नाही. आनंद गोलगरगरीत चेंडूसारखा आहे. आनंदाला दुसरी बाजूच नाही. आनंदाचा कंद आहे आणि आनंदाचा कंद भगवान आहे. म्हणून भगवंताचं स्मरण आपण केलं पाहिजे. आनंद हे आत्मचिंतनानं येणारं मानसिक समाधान आहे. ते इंद्रिय गम्य नाही, ते आत्मगम्य आहे. म्हणून साधकाने अंतर्मुख व्हायची गरज आहे. भगवंताच्या नसतेपणानं उठवलेलं वारं म्हणजे काळजी. भगवंत नाही अशी ज्या वेळेला तुमच्या मनाची समजूत होईल त्यावेळेला नक्की समजा की तुम्हाला कोणती न कोणती काळजी त्या काळजीनं घेरून टाकलंय. जो सहजावस्थेत राहतो तो खरा योगी. कोणत्याही स्थितीत कृती कायम राहणं हे योगाचं सार आहे. समाधान ज्या गोष्टीनं भंगतं तो मार्ग चुकीचा असला पाहिजे. आपण चुकीच्या मार्गावर आहोत हे कसं ओळखायचं? आपल्या अंतःकरणाचं समाधान भंगलं रे भंगलं की समजायचं आपण चुकीच्या मार्गावर आहोत. आणि आपण बरोबर मार्गावर आहोत हे कसं समजायचं? आपल्या अंतःकरणाचं समाधान कायम आहे. आपल्या अंतःकरणाच्या समाधानात काहीही यत्किंचितही कमीपणा आलेला नाही. त्यावेळेला समजायचं की आपण योग्य मार्गावरती आहोत. संतांजवळ जे समाधान असतं ते आपल्याजवळ लाभलं किंवा त्याची आवड उत्पन्न झाली म्हणजे संतांची प्रचिती आली असं समजावं. संतांची प्रचिती केव्हा येते? तर त्यांच्याजवळ जसं समाधान आहे, वृत्तीचं समाधान, अंतःकरणाचं समाधान, तसं जर आपल्याजवळ समाधान निर्माण झालं तर समजावं आपल्यावरती संतांची कृपा झाली, संतांची आपल्याला प्रचिती आली. अंतर्यामी स्थिर होणं, स्वस्थता येणं, सावधानता ठेवणं, दगदग सोडणं, काळजी सोडणं हा खरा परमार्थ आहे. फलाची आशा न करता सत्कार्य करणं यालाच भक्ती म्हणतात. मोक्ष म्हणजे निरतिशय सुखाचा अनुभव आहे असं महाराज मोक्षाची व्याख्या करताना म्हणतात. मोक्ष म्हणजे जिवंतपणीच मिळालेली आत्यंतिक सुखाची स्थिती, त्याला मोक्ष असं म्हणलंय. निधिध्यासानं आनंद आणि त्यातून झालेला साक्षात्कार हा खरा मोक्ष आहे. कोणतीही वस्तू अस्तित्वात नसता होणारा जो आनंद तेच परमात्म्याचं व्यक्त स्वरूप आहे. आपल्याला आनंदाचा आभास आपल्या जीवनात निर्माण होतो. हा आभास का निर्माण होतो? तर वस्तुजन्य सुख आपण शोधतो. पण कोणतीही वस्तू नसताना सुद्धा जर आनंद झाला तर मग ते परमात्म्याचं व्यक्त स्वरूप आहे असं श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात. मग असा वस्तू अस्तित्वात नसणारा वस्तुनिरपेक्ष आनंद आम्हाला कशाने मिळेल? तर हा वस्तुनिरपेक्ष आनंद, चिरकाल टिकणारा आनंद, कशावरही अवलंबून नसलेला आनंद आम्हाला भगवंताच्या अनुसंधानाने, भगवंताच्या नामाने मिळेल असं महाराज सांगतात. खरं सांगू का, श्री ब्रह्मचैतन्य महाराजाचे चरित्राचे अनेक भाग आपण केले. त्यात महाराजांच्या चरित्रातल्या अनेक गोष्टी आपण पाहिल्या. पण सध्या आपण महाराजांची ही जी बोधवचनं पाहतो आहोत, सध्या महाराजांच्या वेदांतातल्या अध्यात्मातल्या ज्या व्याख्या आपण पाहतो आहोत ना, ह्या व्याख्यातून, ह्या व्याख्या वाचत असताना, ह्या व्याख्या सांगताना, ह्या व्याख्या समजून देताना आणि तुम्हालाही ह्या व्याख्या ऐकताना चरित्रातील कथाभागापेक्षा खरोखर जास्त आनंद होत असेल. जे खरे आध्यात्मिक साधक श्रोते आहेत त्यांना जे हवंय ते हेच हवंय. महाराजांच्या मुखातून बाहेर पडलेली ही वाक्य आपल्याला जीवनाचा खूप मोठा बोध करतात. महाराजांची ही बोधवचनं अशीच आपण महाराजांच्या चरित्रचिंतनात पुढे पाहणार आहोत. आजचं महाराजांचं चरित्रचिंतन इथे त्यांच्या पायावरती वाहूयात, थांबूयात आणि नंतर लवकरच श्री महाराजांच्या कृपेनं महाराजांच्या चरित्रचिंतनाकरता पुढील भागात उपस्थित होऊयात. तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ. समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. मला तुके रघुराया.
तुझी या गुण